स्वरूपाला अनुभव आहे आणि तो बाबाच्या शिकवणीनुसार वागतो आणि तत्व शब्द नियमाचे पालन करतो आणि भगवंताचे कार्य करतो. म्हणून तो सेवक आज सुखी समाधानी झालाय. आज आपण ऐकतो तिथं गेल्यानं दुःख येते. मला काहून नाही दुःख आलं? माझ्या जोडतो मंडळाची प्रतिमा आहे, काकाजीला माहीत आहे. मी बाबाचा सेवक आहो. मी कोणीही संस्थेचा सेवक नाही आहे. मी बाबाचा सेवक आहे. मला बाबाचे कार्य, बाबांनी जे कार्य केले आहे त्या कार्य करण्याचे, बाबाचे कार्य करण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तेच कार्य करीन. मी बाबाचा सेवक आणि बाबाचा सेवक हे शेवटच्या श्वासापर्यंत मी बाबाचा सेवक राहीन. बाबाचा आज कोणती संस्था असो, कोणाच्या आदेशाने चर्चा बैठकीला आयोजन करण्यात आलं, बाबाच्या आदेशाने होतो. प्रणाम कोणाच्या नावाने होतो, जयघोष कोणाच्या नावाने होतो, एकच आहे. मला हे म्हणायचं आहे, 4 तत्व 3 शब्द, सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना उचलून तुम्ही बाजूला ठेवून द्या. कोणत्याही संस्थेला आवाहन करतो आणि त्यांनी आपली सकाळची विनंती, 4 तत्व 3 शब्द, 5 नियम, सायंकाळची प्रार्थना वेगळी आपली करून टाकाव आणि मला सांगाव सेवकाला का अनुभव घडला. एकही सेवकाने सांगाव का मला अनुभव घडला ना मला आराम आहे. एकाही सेवकाला अनुभव घडणार नाही, आराम होणार नाही. एका शब्दामध्ये याच्यामध्ये भगवंताची शक्ती आणि पॉवर आहे. रामटेक याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि बाबांनी आपल्याला सायंकाळची प्रार्थना दिली आहे. बाबांनी आपल्याला सायंकाळची प्रार्थना, आपल्या वाईट विचाराचा नाश करण्यासाठी आपल्याला सायंकाळची प्रार्थना दिली आहे. आपला वाईट विचाराचा नाश करण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत जे कळत न कळत आपले वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात आणि वाईट कर्म आपण जे करतो त्याची आपण सायंकाळी ते क्षमा मागतो. म्हणून त्या वाईट विचाराचा नाश करण्यासाठी आपल्याला सायंकाळची प्रार्थना बाबांनी दिली आहे. बाबांनी आपल्याला सेवक दिलं, बाबांनी आपल्याला सेवक म्हटलं आहे. सेवकचा अर्थ करतो का आपण कोण? आपण सेवक म्हणजे काय? भगवंतांनी बाबाला सेवक म्हटलं आहे. सेवक काय म्हटलं? से म्हणजे सेवा करणारा, व म्हणजे वचनबद्ध असणारा, क म्हणजे कर्म करणारा. महान जगी बाबा जुदेजींनी त्या भगवंताची सेवा केली आणि त्या भगवंताला वचनबद्ध झाले आणि निष्काम कार्य करून आणि दुःखी कष्टी गरीब लोकांचे बाबांनी दुःख दूर केले. म्हणून त्या भगवंताचे बाबा सेवक झाले आणि तेच सेवक बाबांनी आपल्याला सेवक हे पदवी दिली आहे. आपण का करत आहोत? आपण फक्त शौकासाठी, नावासाठी तुम्ही कोण आहात नाही, आम्ही सेवक आहोत. पण लोकांच्या गरजा कुठे आहे आणि कोण कुठे दुःखी किंवा काय आहे हेच कार्य करायला आपल्याला मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार आणि भगवत कृपेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपल्याला सेवक हे आपल्याला सांगितलं, दिलं आहे. हे पदवी आपल्याला दिली आहे आणि आपण करतो का? आज एकामेकाची निंदा करतो, हा असा तो तसा, तो तसा, आपल्या ठेवाच्या झाकून दुसऱ्याचं पाचव वाकून. हे कंडिशन आपण आपल्या सेवकामध्ये आपण बघत आहोत. पण असं करू नका. बाबाच्या जे नियम आहे त्या 14 नियमाचं पालन करा. कोणी कितीही दिशाभूल करत, बाबांनी ते 5 नियमामध्ये आपल्याला 14 नियम दिलाय. आपल्या कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करा आणि एकतेचे कार्य करा. सेवक कोणताही असो, फक्त आपण स्वतःला बाबाचा सेवक समजून कोणी करत असेल तर तो सेवक कधी दुःखी कष्टी राहू शकत नाही आणि बाबाचे कार्य करू शकत नाही. बघा, आज माझ्याजवळ मंडळाची प्रतिमा आहे. काकाजीला माहित आहे माझे मार्गदर्शक कोण आहे? गणपतरावजी ढोंगरे, जैताळा परिसर. ते मानवाच्या आदेशाचे पालन करतात. मी मानवाच्या आदेशाचं पालन नाही करत. मी माझ्या बाबाच्या आदेशाचं पालन करण्याचा प्रयत्न करतो. बाबांनी जे केलं ते मी करू शकत नाही. माझे त्यागाचे हवन कार्य घडले त्या दिवसपासून
मी माझ्या मार्गदर्शकाच्या संपर्काच्या दूर आहो. बाहेर जे सेवक उभे असतील त्यांनी आतमध्ये येऊन बसावं. मी माझ्या मार्गदर्शकाच्या संपर्कामध्ये नाही आहे, तरी पण आज मी बाबाचे कार्य करून राहिलो, बाबाचा सेवक आहो. मी माझ्या मार्गदर्शकापेक्षा सुखी समाधानी आहो. माझा मार्गदर्शक दुखी आहे. माझ्या मार्गदर्शकाचे मार्गदर्शक श्रोते काकाजी हिंगणा, वाराणसी आईचे बहीण लेख, वाराणसी आईचे बहीण लेख श्रोते काकाजी आज ते माझ्या मार्गदर्शकाचे मार्गदर्शक आहे. आणि ते हमेशा दुखी राहतात आणि ते 3 वेळा ते कार्य घ्यायला त्या मार्गदर्शकाकडे जातो. आणि माझा भगवंत, मी भगवंताचे कार्य करतो, बाबाच्या शिकवणीनुसार वागण्याचा प्रयत्न करतो. बाबा माझ्या एका माझ्या शब्दावर उभा आहे आणि 24 तास अखंड जागृत दैवी शक्ती ते जे कृपा आहे बाबांनी दिली, मी त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतो. ते शक्ती माझ्या सोबत 24 तास आहे. हे माझ्या मार्गदर्शकाने माझ्यामधलं अंतर, हे भगवंतानी मला ह्या अनुभव घडून दिला आणि हा अनुभव आणला की मी एक सेवक, आज मी माझ्या मार्गदर्शकापासून दूर राहून सुखी समाधानी आहो. आणि माझा मार्गदर्शक का दुखी आहे हा अनुभव नाही आहे का? ते मानवाच्या आदेशाचं पालन करतात, मी माझ्या बाबाच्या आदेशाचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आपण 4 तत्व 3 शब्द 5 नियमाकडे लक्ष द्या, त्याचा अर्थ जाणून घ्या, त्याच्यामध्ये त्याचं आत्मचिंतन करा. सकाळची विनंतीमध्ये एक शब्दाकडे लक्ष द्या. बाबांनी आपल्याला, आपण मीपणा आपल्यामध्ये आला आहे. आज मी कोण होता? मी म्हणजे गर्व. आज मीपणा आलाय. बाबांनी कधी स्वतःला मी नाही म्हटलंय, त्या भगवंताकडे बोट दाखवलं आहे. बाबांनी त्या भगवंताकडे बोट दाखवलं आहे. आणि बाबांनी आपल्याला मी दिले आहे, पण मी कशासाठी दिले आपल्याला? त्या सकाळच्या विनंतीमध्ये आपल्याला बाबांनी 4 मी दिले आहे. त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे लक्ष द्या. भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद करीन. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानी. मी माझ्या कर्माने चुकलो, याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व 3 शब्द 5 नियम मी जीवनात पाळीन, असे मी सत्य वचन देतो. हे 4 मी आपल्याला त्या सकाळच्या विनंतीमध्ये बाबांनी दिली आहे. हे आपले जीवन सबल करण्याकरिता बाबांनी आपल्याला 4 मी दिले आहे. त्या स्वतःला मी समजू नका आणि मी पण नाही समजणार. आणि बाबाचे कार्य करा, बाबाच्या शिकवणीकडे लक्ष द्या. 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करा. मी पण प्रयत्न करीन. एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम